नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायची पितृपक्षामध्ये बनवली जाणारी पाटवडी किंवा थापी वडी। प्रत्येक भागामध्ये या वडीचं वेगवेगळं नाव आहे। तर ही वडी एकदम सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते आज आपल्याला बघायचं आहे। पाटवडी सोबतच आपल्याला या ठिकाणी पाटवडीचा रस्सा देखील तयार करायचा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पाटवडी किंवा थापी वडी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 1 कप बेसन घेतलेला आहे। बेसन मी छान स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे। बेसन चाळून घेतल्यामुळे यामध्ये गुठळ्या किंवा गाठी होणार नाहीत, त्याकरिता आपण बेसन चाळून घेतलेलं आहे। ज्या वाटीने किंवा ज्या कपाने आपण बेसन मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने किंवा त्याच कपाने आपल्याला या ठिकाणी पाणी देखील मोजून घ्यायचं आहे। तर हलक्या हाताने भरून घेतलेला 1 कप आपण बेसन घेतलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे। पाणी आपल्याला एकदाच न टाकता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात गुठळ्या किंवा गाठी होऊ द्यायच्या नाहीत। पीठ आपण चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, अजिबात यामध्ये गुठळ्या झालेल्या नाहीयेत। फ्लोइंग कन्सिस्टन्सीचं आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। चमच्यावरून बॅटर खाली सोडताना एक सलग असं खाली पडत आहे। अशा पद्धतीचंच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी पाऊण कप पाणी वापरलेलं आहे। हे मिश्रण साईडला ठेवून द्यायचं आहे। आता आपल्याला वडीसाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, पाव चमचा आपण या ठिकाणी ओवा घेतलेला आहे आणि मूठभर आपण या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला पाणी न टाकता मिक्सरला एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही, हिरवी मिरचीचा हा ठेचा आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला लगेचच या ठिकाणी बेसन तयार करून घ्यायचं आहे। कढईमध्ये आपण 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी आपली छान फुटलेली आहे। यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला जो मिरचीचा ठेचा आहे तो ठेचा टाकून घ्यायचा आहे। थोडा वेळ आपल्याला तेलावरती हा ठेचा छान परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग देखील टाकून घ्यायचं आहे। हिंगामुळे बेसनला चव छान येते आणि आपलं बेसन पचण्यासाठी देखील हलकं होतं। यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता तयार करून घेतलेलं जे बेसनचं मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आपण यामध्ये बेसन टाकल्यानंतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि यामध्ये काही गुठळ्या झाल्या असेल ते आपल्याला चमच्याने फोडून घ्यायचे आहेत। जसजसं हे पीठ गरम होत जातं तसतसं हे घट्ट होतं आणि त्याचबरोबर रंग देखील छान येतो याला। तर आपल्याला बेसन एकदम छान मस्त असं वाफवून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट आपल्याला बेसनला मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे। चमच्याने आपण याला सतत हलवून घेतलेलं आहे। बघू शकता, अजिबात बुडाशी लागलं नाही। आपलं जे बेसन आहे ते आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला झाकण उघडून हे बेसन परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर आपण यावरील झाकण उघडून घेतलेलं आहे। बेसन आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच बेसन पीठ आपलं बुडाशी करपणार नाही किंवा बुडाशी जास्त चिटकणार नाही। मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि परत आपल्याला 2 ते 3 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे। बेसन पीठ जर छान वाफलेलं असेल तरच आपली वडी छान व्यवस्थित अशी तयार होते आणि चवीला देखील छान लागते। त्यासाठी आपल्याला बेसन पीठ एकदम छान वाफवून घ्यायचं आहे। परत मी याला 2 ते 3 मिनिटाची एक वाफ काढून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, बेसन आपलं छान व्यवस्थित असं वाफलेलं आहे। आता गरम गरम असतानाच आपल्याला हे बेसन एका ताटामध्ये काढून त्याला थापून घ्यायचं आहे। ज्या ताटामध्ये आपल्याला वडी सेट करून घ्यायची आहे त्या ताटाला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता लगेचच आपल्याला गरम गरम बेसन तेल लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बेसन गरम असतानाच आपल्याला याला एक लेवल करून घ्यायचं आहे। बेसन जर थंड झालं तर याच्या वड्या व्यवस्थित अशा सेट होणार नाहीत। त्यासाठी आपल्याला बेसन गरम असतानाच याला व्यवस्थित असं ताटामध्ये थापून घ्यायचं आहे। हलकंसं आपलं बेसन थंड झालेलं आहे। आता हातानेच मी हे बेसन पीठ व्यवस्थित असं थापून घेणार आहे। ताटामध्ये पूर्ण आपण व्यवस्थित असं एक लेवल करून घेतलेलं आहे। वडीच्या वरती आपण थोडासा खोबऱ्याचा किस आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता या बेसनला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर आपण या ठिकाणी या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। सुरुवातीला आपल्याला साईडच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला मधल्या वड्या काढण्यासाठी सोपं जातं। एकदम मऊ अशा आपल्या या बेसनच्या वड्या तयार झालेल्या आहेत। मस्त अशा या वड्या ताटामधून निघत आहेत, अजिबात तुटत नाहीयेत। तर पाटवडी किंवा थापी वडी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे। एक वडी मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे। बघू शकता याचं टेक्स्चर मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे। आपली जी थापी वडी आहे ती तयार झालेली आहे। थापी वडीचा जो रस्सा आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे। गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। हा रस्सा तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे।
खोबऱ्याचा एक मोठा तुकडा मी या ठिकाणी उभ्या आकारामध्ये पातळ असा कट करून घेतलेला आहे। खोबऱ्याचा एक तुकडा मी या ठिकाणी पातळ आणि उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। खोबऱ्याचा रंग पूर्णपणे डार्क होईपर्यंत आपल्याला हे खोबरं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिट मी खोबरं तेलावरती छान असं परतून घेतलेलं आहे। एकदम डार्क रंगामध्ये आपण हे खोबरं तेलावरती मस्त असं तळून घेतलेलं आहे। परतून घेतलेलं जे खोबरं आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। तर त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा देखील परतून घ्यायचा आहे। तर मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारामध्ये पातळ असा कट करून घेतलेला आहे। कांदा देखील आपल्याला डार्क रंग होईपर्यंत तेलावरती छान परतून घ्यायचा आहे। तर कांदा देखील मी 2 ते 3 मिनिट छान तेलावरती परतून घेतलेला आहे। बघू शकता कांद्याचा रंग देखील एकदम छान डार्क झालेला आहे। कांद्यासोबत आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकून एक अद्रकचा तुकडा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। आता भाजून घेतलेला किंवा तळून घेतलेला जो कांदा आहे तो आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे, कारण हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरलाच एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहे। तर आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही मसाला छान मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला हा भाजीसाठीचा मसाला तयार झालेला आहे। आता भाजीला आपल्याला लगेचच फोडणी द्यायची आहे। गॅसवरती आपण सेम कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। पाटवडी रशासाठी आपल्याला थोडा तेलाचा वापर जास्त करायचा आहे। तेल छान तापलेले यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरीला आपल्याला छान फुटू द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत। मोहरी छान फुटल्यानंतर मी यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत अर्धा चमचा। जिरे देखील आपले छान फुललेले आहेत। यामध्ये आपल्याला वाटून घेतलेले जे साहित्य आहे ते साहित्य टाकून घ्यायचे। आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला काही सुके मसाले देखील टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचा मी या ठिकाणी कांदा लसूण मसाला टाकून घेत आहे। 1 चमचा आपल्याला काळा मसाला टाकून घ्यायचा आहे। पाव चमचा आपण यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे। अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला आपण घरी तयार करून घेतलेले आहेत, त्यामुळे यामध्ये आपल्याला इतर मसाले जिरा पावडर धने पावडर टाकण्याची अजिबात गरज नाही आहे। 2 ते 3 मिनिटं मी हे छान परतून घेतलेलं आहे। यामधून छान तेल सुटत आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीला लगेचच तेलाची तरी येते, चवीला देखील आपली भाजी छान तयार होते। थोडंसं मीठ मला कमी वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखीन थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। भाजीला आपल्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही भाजी उकळलेली आहे, मस्त अशी यावरती तेलाची तरी आलेली आहे। एकदम झणझणीत असा आपला हा पाटवडी रस्सा तयार झालेला आहे। यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। ताट वाढल्यानंतर आपल्याला यामध्ये बेसनच्या या वड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि वड्या देखील आपल्या एकदम छान मऊ आणि सॉफ्ट झालेल्या आहेत। तर आजची ही तुम्हाला पाटवडीची रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।